नमस्कार, मी कर्नल शशिकांत दळवी पुण्याहून आपल्याशी संपर्क साधत आहे आणि याच्यासाठी मला TV10ची खूप मोठी मदत होत आहे. पावसाळा अजून जवळपास 4-4.5 महिने दूर आहे. उन्हाळा सुरू होण्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि तशातच मागच्या वर्षी खूप चांगला पाऊस आला. सरासरीपेक्षा जास्त धरणं सगळी भरलेली होती. जानेवारीपासूनच टंचाई पाण्याची जाणवायला लागली. पुण्याची लोकसंख्या आता 75 लाख आहे. वाढत चाललेली लोकसंख्या आहे. जेव्हा आपण पहिलं रिपब्लिक 1950 सालची जेव्हा पहिली जनगणना केली गेली त्यावेळेला पुण्याचं लोकसंख्या होती 5,12,000. म्हणजे जवळजवळ वर्षाला 1 लाखाच्या हिशोबानं आपलं पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. एवढ्या सगळ्या लोकांना पाणी पुरवठा करायचा आहे. सामग्री किती आहे आपल्याकडं? निसर्गाची सामग्री आहे म्हणजे 750 मिलीमीटर पावसाचं पाणी, नद्या बस. आणि नंतर आपण बनवून केली, त्याच्यात धरणं बांधली, कालवे तयार केले वगैरे वगैरे वगैरे. आता बघू आपण हा पाण्याचा प्रॉब्लेम कसा तयार झाला आणि त्याच्यावर तुम्ही आम्ही काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक शहरात राहणाऱ्या माणसाला तिथल्या नगरपालिकेनं म्हणजे पुणे नगरपालिकेनं 135 लिटर पर डे पर पर्सन पाणी देणं बांधिलकी आहे. आता हे पुण्यासारख्या शहरामध्ये शक्य होत नाही. वाढती लोकसंख्या, राहण्याची ठिकाणं वाढत चालली आहेत. यावर्षी 20-25 गावं पण मर्ज झालेली आहेत गेल्या 2 वर्षात. ह्या सर्वांना पाणी तेवढं इक्वल द्यायचं शक्य होत नाही. मग आता आपण हा 135 लिटरचं जर डिस्ट्रीब्युशन बघितलं तर त्या 135 लिटरमध्ये महत्त्वाचे 2 गुण जे आहेत, 2 डिस्ट्रीब्युशन जे फॅक्टर्स आहेत ते आहेत 45 लिटर पाणी धुण्यासाठी म्हणजे कपडे आणि भांडी आणि 20 लिटर आंघोळीसाठी. आणि हेच पाणी वापरल्यानंतर सांडपाणी म्हणून तयार होतं किंवा ग्रे वॉटर तयार होतं. हे जर आपण त्याच्यावर प्रक्रिया करून थोडीफार प्रक्रिया करून जर वापरलं जे रिसायकल आणि रियूज, तर आपल्याकडं असणाऱ्या पाण्याची जी उपलब्धता आहे वाढत जाईल. ते पाणी आपण संडासमध्ये वापरू शकतो, बाग बगीचेसाठी वापरू शकतो, गाडी धुण्यासाठी वापरू शकतो. धुण्याच्या गाड्यावरून मी तुम्हाला एक सांगतो, पुण्यामध्ये आज 65 लाख गाड्या रजिस्टर्ड आहेत आणि ह्या 65 लाख गाड्याला रोज आपण 1.5-2 लिटर जरी पाणी वापरलं गेलं धुण्यासाठी तरी 1 कोटीच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पाणी रोजचं खर्च होतं. म्हणजे जवळजवळ 1 लाख लोकांचा रोजचा 135 लिटरचा पाण्याचा पुरवठा हा यात वाया जातो. त्यामुळे आपण स्वतःहून हे करणं अतिशय गरजेचं आहे की आपण रिसायकलिंग कसं करता येईल सांडपाण्याचं. आता त्याच्याबरोबरीनं आपण जर बघायला जातो की बाबा पाणी, जेव्हा आपण वाढती लोकसंख्या म्हणलो, घरबिळं सगळंच वाढलं आणि तेवढ्या लोकांना 135 लिटर पाणी द्यायला जमत नाही. अनियमित पाणी पुरवठा पुण्यात चालू आहे आणि किती वर्ष चालू राहील ह्याचा काही हिशोब नाही. त्याच्याकडे आपण बघायला नको. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी जो आपल्याला म्हणालो होतो की नैसर्गिक पाण्याचा सोर्स जो आहे तो आहे पावसाचं पाणी. 750 मिलीमीटर पावसाचं पाणी प्रत्येक वर्षी पुण्यात पडतं. म्हणजे काय आहे की 1000 चौरस फूट क्षेत्रावर 75,000 लिटर पावसाचं पाणी पडतं किंवा 1 एकर जमिनीवर 30 कोटी लिटर पावसाचं पाणी पडतं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आपण तो वापरतो का? नाही वापरत आहे. त्याच्यामुळं मग आपण पाणी जेव्हा कमी पडतं तेव्हा टँकरनं विकत घेतो, आपले हार्ड अर्न मनी जातात किंवा आपण नवीन बोरवेल मारतो आणि पाणी उपसायला लागतो. उपसतो आपण, पण त्यात जर सोडलं नाही पाणी ते काही दिवसांनी पाणी संपून जातं. असं जगभर व्हायला लागले. असं नाही आपल्याकडेच नाही, पण ज्या ज्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प प्रयोग करून ते पाणी त्यात सोडण्यात आलं पावसाचं, तेव्हा तिथे त्यांना फायदा होत गेला. 2002 महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शिवकालीन पाणी साठवण योजना म्हणून GR काढला आणि त्या GR अंतर्गत सर्व गव्हर्नमेंट अँड पब्लिक बिल्डिंगवर रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं मॅन्डेटरी गरजेचं आहे, बंधनकारक आहे सांगितलं. होतं का तो विषय वेगळा आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात पाणी आपण भूजलात सोडत नाही. 2016 मी PMCच्या 74 टँक हे बिल्डिंग्सवर या प्रकल्पासाठी मदत केली होती, मार्गदर्शन केलं होतं.
त्यामुळं 5 कोटी लिटर पाणी आपण ते भूजलात सोडू शकलो. 2 वर्षात ते काम कंप्लीट केलं होतं. तर तेव्हा हे जी पाण्याची देणगी आहे ही आपण आपल्या छतावर पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पडतं, मी पाणी आपल्याला सांगितलं. आपण जे वापरत गेलो तर आपली तहान आपण स्वतःच भागवू शकतो आणि आपल्याला कुणाचीही गरज पडणार नाही. म्हणजे कुठेही आपल्याला टँकरवर अवलंबून राहायला लागणार नाही. मेंटेनन्सचा जो खर्च असतो सोसायटीचा यातून असतो, सगळ्यात मोठा चंक असतो तो टँकरला द्यायला लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सालोनसाल पाणी जाऊन भूजलाची पातळी वाढायला लागते. आमची सोसायटी 2003 पहिली सोसायटी राज्यातली जिथं आम्ही हा प्रयोग राबवला. त्यावेळेला 225 फुटावर पाण्याची पातळी होती आमच्या बोरवेलची. प्रत्येक वर्षी 9 लाखाहून अधिक छतावरचं पाणी आम्ही भूजलात सोडतो. व्यवस्था तशी केली आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगनं. आज 10 फुटावर पाणी आलं आहे साहेब. 15-16 तास तुम्ही जरी पाणी उपसलं तरी पाण्याची कमतरता सोसायटीत कुणालाही बाधत नाही, लागत नाही. माझ्या अनुभवावरून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो की सर्वांनी पाणी कन्झर्व करायचं, त्याच्यातून रियूज करून तेच पाणी वापरायचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग करून भूजलाची पातळी वाढवा आणि पाण्याची टंचाई दूर करा. मी आपणास या कामात जी काही मदत लागेल ती करायला तयार आहे. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.